पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नाही काय बाबा. इस्ती म्हातारी म्हणत्या पोरं वाया गेले, पोरं वाया गेले आणि पोरं वाया गेले, आणि तुम्ही बिड्या फुकू फुकू ठेवा हात घालवलं, दारू पिऊन गावात बोंबलता आणि फक्त पोरच वाया गेली. हा, तुम्ही मारुतीच्या मंदिरात बसून पते खेळता, मारुतीच्या मारावर उभ्या मारुतीला राणी दाखवता. अरे ब्रह्मचारी येतो त्याला तरी दाखवू नको, तू पुढच्या पिढीला काय ज्ञान शिकवतो रे. आता या म्हाताऱ्या सुद्धा आजकालच्या काय पोरी आहेत आणि आमच्या जमान्यात नव्हतं ना, आम्हाला काय लाज होता का नव्हतं सगळी लग्न सोडलंय. अगं तू मिसरीची होती, तुझ्या मिसरीचा वासानं मशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका पाण्यावर वास आहे त्या मिसरीचा. लेकराचं काय होईल त्या, आणि तू काय पुढच्या पिढीला सांगतेस. तुझ्या तोंडात भलत्या घाण शिव्या. आणि काय ग तू, अगं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही गाथा वाचा. अगं पुढच्या पिढीने नाही केलं तरी त्यांच्या पदरात पडणार. सोपं सांगू का, अजून सोपं करून सांग. एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणजे 4 दिवस झालं जरा चक्करच येण्यासारखं होतं. डॉक्टरने चेकअप केलं, रिपोर्ट आल्यावर सांगितलं दादा शुगर आहे तुम्हाला. माणूस बरं, माणूस मला वेळा करतो, जिंदगीत कधी गोळ खाल्ला नाही, शुगर कसा म्हणतो. डॉक्टर म्हणला नीट बोल, तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. मग काय सांगायचं, म्हणला भामटाय तू काय डॉक्टर आहे, जिंदगीत कधी गोळ खाल्लं नाही, शुगर कसं होईल. डॉक्टर म्हणला हे बरं का, माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला आहे, माणूस म्हणला कसं काय आहे ना. डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. तू जरी गोळ खाल्लं नाही तरी तुझ्या डीएनए मध्ये रक्तामध्ये ती शुगर अगदीच तसं परमार्थ रक्तातच लागतो. तू का म्हणे येते पाहिजे. अजून सोपं करून सांगतो. 8 पिढ्याचा परमार्थ तुकोबांचा, 8वी पिढी विश्वंभर बाबाची, ज्यांच्या स्वप्नात जगाच्या मालकानं यावं स्वयंभू मूर्ती आहे म्हणून सांगावं. आजही देहूचं मंदिर तुकोबाच्या 8 पिढ्या अगोदर असलेल्या विश्वंभर बाबांनी बांधलं, आणि 8 पिढ्यानंतर त्याच पिढीमधल्या तुकोबांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हा रक्तातला परमार्थ. ज्ञानोबा पंजोबा, ज्ञानोबा ज्ञानेश्वर माऊलीचं पंजोबा जेव्हा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी होती तेव्हा मराठवाड्याचा अधिकारी होते, आणि तेवढी सत्ताधीश असून सुद्धा त्यांनी शास्त्र वेद पठण कधी सोडलं. त्यांच्या पोटी ज्ञानोबाच तुम्हाला येणार आहेत. आता आपण अजून सोपं सांग. शाळा एक, मास्तर एक, अभ्यासक्रम एक, तरी पण एकच पोरगा पहिल्या नंबरने पास होतो. आईला विचारलं अभिनंदन लेकरू तुमचं पहिल्या नंबरने आलं. आई म्हणते ती बारक्यापणापासूनच हुशार, म्हणजे बारक्यापणापासून हुशार आहे. याचा अर्थ माऊली सांगतात पैसी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. हे उगाच घडलं नाहीये, तो बाळपणीच सर्वज्ञ आहे, तो उपजता ज्ञानी आहे. त्याचं कारण आहे बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवड. हे त्याला आत्ता जमत आहे. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, मी आहे 23चीच. आता चालू वयाच्या 5 वर्ष केलं. आता ईश्वर गुरुजी असतील की माणसं असतील, हा भाग तर ओळखीचाच आहे. या माणसांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे. अगदी अंगा खांद्यावर खेळून यांनी मला कीर्तनाला उभं केलेलं आहे. तेवढी 1.5 तास नीट बोलायचे, पुन्हा भलता धिंगाणा घालायचे. तेवढं 1.5 तासच कुठून ज्ञान यायचं काय माहिती. पुन्हा वाटायचं खेळावं, मस्त राहावं. अधिकार लक्षात घ्या, माझ्या बापानं आयुष्य भजनात घालवलं. माझे आजोबा, माझे पंजोबा, पंजोबाचे 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 पंजोबा सुद्धा माळकरीच होत्या रे. घरातच परमार्थ आहे, त्यामुळे कीर्तनकार झालं यात काही नवल. तुम्हाला जर आत्ता वाटत असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी हातात घेणं गरजेचं आहे. माणसं म्हणतील ताई तुम्ही एक आता तिथंच होताय, तुम्हाला कळते. कोण म्हणतं कळावी, कळावी म्हणून वाचायची नाहीच आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना कळलं हे माझं लेकरू आहे. फक्त तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा. देवावर काय ठेवायचा, विश्वास. पण तुमचं कसं आहे, महाराजाकडे गेला वर्षात लेकरू मागितलं, आले का विषयाकडे तुम्ही. तुमची गत अशी ना महाराज झटकीपट आहे. आज महाराज घटली की उद्या महाराजां परवा पाकिट बापाची पेंड आहे. थोडा वेळ दे ना बाबा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अवघड आहे. महाराज ते तसाच, महाराज म्हणला हरकत नाही, नारळ हे वर्षात होईल. हा वर्षाला भागाही आला, म्हणला येडा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालो नाही. 2 वर्षानं आला, म्हणला पक्का भामटा आहे तू.
फसला नाही, तुझ्या बाबतीत दोनदा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले, खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहे, त्यांना कळलं ते हुशार आहे महाराज. तू दोनदाही एकटाच आला, तुझी बायकोकडे आहे, ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्ही सांगाल नाही का तर किती नाराज दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते, मन न लावता अशी किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटू. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना देव न कळे निसंद, गुरु विना अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे येर विना कळे, कर तरी आवळे तैसा हारी. अहो द्वैताची झाडांनी गुरु विना ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. काहे नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. शपथ घेऊन सांगतो, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, एवढी गोपाळ राहे तेथे. जेवढी भजनात ताकद आहे तेवढीच सत्य कर्मात ताकद आहे. नाही जमलं भजन, कमीत कमी कर्म सत्य ठेवा. जगाचा मालक तुमच्यात येऊन स्थिरावेशमाय हात नाही, सत्य कर्म प्रामाणिकपणा, ऑनेस्टी. बस लोक काय बोलतील काही नाही, हे लोक बोलायलाच असतात. आता एवढं जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला तरी आपलं गाव चांगलं म्हणत नसतं. दोनच्या तरी खाऊट बोलणारच, ती म्हणणारच पोरांना त्याचं काय असते नका खायचं नकालाच यायचं. लोक काय पोरं म्हणली की नाही काय सांगायचं. आणि म्हणतोय शिवला तरी पाटला तर कीर्तन ठेवायचं. लगेच दोनच्या म्हणणार, हा तू मस्त ठेवशील, पण ती आली तर. अरे बाबा तुला काय करायचं, आली तर येईल, नाही आली तर ठेवतो ते. आज या तरुण वयामध्ये संकीर्तन ठेवायचं त्यांच्या सद्बुद्धीमध्ये येत असेल तर ही पांडुरंगाने केलेली त्यांच्यावर कृपा आहे, त्याला साथ. मला माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना विश्वास पण आहे आणि त्यांच्यावर निष्ठा पण आहे. मी या पांडुरंग परमात्म्याच्या व्यासपीठावर विश्वासानं सांगेल, माझ्या महाराष्ट्रातलं हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला जपणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी दिसली ना त्याला, तरी तिच्या माय बाबापर्यंत सुरक्षित पोहोचवायची जिम्मेदारी उचलणार. हा विश्वास मला माझ्या मातीवर आहे. कारण जे शेतकऱ्याचं आहे ना, त्यानं बघितलंय माय बापाला कसताना. अरे ज्याने मातीची किंमत केली त्याने माईची करणार नाही का. आता बाप जो पोटच्या लेकरावर आणि गोठ्यातल्या बैलावर फरक करत नाही, तो आई बहिणींची कदर करणार नाही का. टोपलीत 2-4 नाचके कांदे असतातच, पण त्या 2-4 मुळे तुम्ही बाकीच्या पोरांना नाही नाव ठेवू शकत. काय करू बरं मला सांगा, आर्मीत कोणाची भरती होत, जागीरदाराची का शेतकऱ्याची. आर्मीत कोणाची पोरं जातात, मिडल क्लास गरीबाची, शेतकऱ्याची. कधी ऐकलंय का करोडपतीचा पोरगा आर्मीत भरती झाला. अरे देश जपतात ना ती आमच्या शेतकऱ्याचीच, माती जपतात ना ती आमच्या शेतकऱ्याचीच, आणि धर्म जपतात ना ती सुद्धा शेतकऱ्याचीच. हे कायम लक्षात ठेवा. आणि कलंक लावतात ती जागीरदाराची. पैसा कमवू नये असं माझं मत नाही, पण माती सोडू नये असं माझं मत आहे. पैसा आणि आपण तर कमवायचाच. आपला बाप द्वारकेचा राजा आहे. लंका सोन्याची होती हे सगळ्याला माहित आहे, द्वारका सुद्धा सोन्याचीच होती. सोन्याच्या सिंहासनावर बसायचा पंढरीचा मालक. गरीब नव्हता तो. श्रीमंतीचा विचार करा, त्याच्या पाय लक्ष्मीच्या हाती, त्याचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. तो किती श्रीमंत असेल कमी समजू नका. ज्या जगद्गुरु तुकोबांचा अभंग घेतला ना मी, त्या तुकोबारांकडे अख्ख्या देहूची सावकारकी आहे, बर मिळवली आहे. विश्वंभर बाबा हे खरं तर जावळी खोऱ्यातले, महाबळेश्वर कडले, तिथून आलेले देहूत स्वतःचा अधिकार प्राप्त केला, अख्खी देहूची सावकारकी मिळवली. गरीब नव्हते, 65 लाखाची सावकारकी होती. आत्ताची 65 नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. किंकाबावचीच विचार करा जरा. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. फक्त एकट्या तुकोबाच्या वाटणीचे, बाकीचे 2 भाऊ बाकी आहेत अजून. किती बैलगाड्या? 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष
जगद्गुरु तुकोबाराय म्हणून वारकरी संप्रदाय. एवढं अधिकारी असणारा व्यक्ती मात्र 25 वैलगडा कर्जपत्रांच्या म्हणजे एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी दान होतं तुकोबाकडे. अशा कागदांच्या 25 वैलगड्या ते तुकोबाराय म्हणतात दान देते. एवढं सगळं त्यागलंय, आता हे सगळं भोगलंय, एवढं करून कळतंय. सगळ्यात मोठं धन असेल ना, शास्त्र सांगतं बघा, विपदो विपदोनेव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नायन स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जगता आली तो सगळ्यात मोठा श्रीमंत. परमार्थ हे महाधन. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या. तुमची टाळी कशी माहिती आहे का? देवी दे 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 अरे आमच्या देवी दे दे टाळी कशी बोलताय? दान करताय भिकाऱ्याला. तुमचं कसं आहे माहित आहे? एक पोरगा एसटीत चालला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का हसतो? म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं गेलोच मी. शाण्याला कळलं महाराज. आता कंडक्टरच्या बापाचं काय गेलं बाबा? तसं माझं काय जाणार आहे? इथे कोणाचं काय ना गेले, ज्याच्या त्याने अनगीत केले. पण तुमच्यासाठी आहे माझा प्रभू, तुम्ही आनंद घ्या. एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमाविला. कीर्तन म्हणजे सोपं नाहीये. काही लोकांना अजून कीर्तनच माहित नाही. काय काय माणसं कुशाल फोन करून म्हणतात, हा ते तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होईल मी? तुला हे प्रोग्राम दिसत होता? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव महाराज आहे मी, त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? तुला उकळत धरून मुसलात न काढते. किती देशील रे? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असेल. जयच्या द्वारी सोन्याचा पिंपळ. खुशाल लोक म्हणतात तुमचं तुम्हाला आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही गुत दे, तुझं सोयाबीन खुरपी दे, मुकदमय मी दे, दमराचा खेळ आहे आमचा, वाजवतो बी आम्ही, नाचतो बी आम्हीच. संकीर्तन हे कशासाठी असतं? जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावं, ज्यांना माहित आहे वारकरी संप्रदाय त्याला जाऊन म्हणावं बाबा कीर्तन करायचं आहे. ज्याची आणि आमची ओळख नाही, ज्याला आम्ही कधी पाहिलं नाही, ज्याचा आणि आमचा काही संबंध नाही, तरी 2 तास त्या विश्वाच्या मालकाचं नाव एकत्रित येऊन समाजाला मंत्रमुग्ध करायची ताकद या कीर्तनात आहे. एवढं कीर्तन आमच्या असतो, तो असं वाजू मी असं म्हणतो, तो असं वाजू मी असं म्हणतो. त्यांच्या आमचा कीर्तन आहे. तुम्ही जगात कुठल्याही वारकरी संप्रदायाची माणसांना उभा केली तरी कीर्तन होणार. हा ठिकाण लक्ष असतं.